नमस्कार. जय श्री गजानन माऊली. बघा, जी के विथ PKK या आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीतील पुढची सिरीज पाहणार आहोत. 21 ते 40 अशी 20 प्रश्नांची. बघा, पहिला प्रश्न. भारतीय तटरक्षक दलाने प्रादेशिक प्रदूषण प्रतिसाद सराव RPREX 2025 कुठे आयोजित केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. ठीक आहे. भारतीय तटरक्षक दलाने प्रादेशिक प्रदूषण प्रतिसाद सराव RPREX 2025 कुठे आयोजित केलेला आहे? तर मुंबई येथे. ठीक आहे. सागरी तेल गळती आणि प्रदूषण हाताळण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने मुंबई येथे प्रादेशिक सराव आयोजित केला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. द 11th Hour ए क्विंटेट ऑफ स्टोरीज हे नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे सलमान रश्दी. प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांनी कथांचा संग्रह असलेला द 11th Hour हे पुस्तक लिहिले आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने 18 ते 19 वर्षाच्या तरुणांसाठी अनिवार्य मिलिटरी सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स. कोणत्या देशाने 18 ते 19 वर्षाच्या तरुणांसाठी अनिवार्य मिलिटरी सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स सरकारने आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तरुणांना लष्करी प्रशिक्षणात समाविष्ट करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचे किती टक्के विद्युतीकरण पूर्ण केलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे 99.2%. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचे किती टक्के विद्युतीकरण केलेले आहे? त्याचं उत्तर आहे 99.2%. भारतीय रेल्वेने नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने 99.2% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. पुढचा प्रश्न. भारत सरकार कोणत्या देशाकडून हेरॉन मार्क 2 ड्रोन खरेदी करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल. भारत सरकार कोणत्या देशाकडून हेरॉन मार्क 2 हे ड्रोन खरेदी करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल. स्पष्टीकरण. भारताने आपल्या सीमांचे पाळत ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी इस्रायलकडून प्रगत हेरॉन मार्क 2 ड्रोन खरेदी करण्याची मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न. क्विट इंडिया संडेज ऑन सायकलच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात नेतृत्व कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पुडुचेरी. क्विट इंडिया संडेज ऑन सायकलच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याचे नेतृत्व कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पुडुचेरी. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी पुडुचेरी येथे सायकलिंग उपक्रमात वर्धापन दिन सोहळा नेतृत्व केले आहे. पुढचा प्रश्न. उरायूर सुतीसाडीला नुकताच GI टॅग मिळाला आहे, ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. उरायूर सुतीसाडीला नुकताच GI टॅग मिळाला आहे, ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू राज्यातील उरायूर सुतीसाडीला तिच्या विशिष्ट गुणधर्मामुळे भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे. महत्वाचा प्रश्न आहे बघा हे. उरायूर साडी कुठची आहे एवढं लक्षात ठेवायचं, तामिळनाडूची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्कचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे रियाध. जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्कचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे रियाध. 176 किलोमीटर लांबीच्या चालक विरहित मेट्रो मार्गासह सौदी अरेबियाची राजधानी रियाधने जागतिक विक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न. भारत 2026 मधील कितव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 18वा. भारताला 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद मिळालेले आहे. पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री कार्यालयाचे नवीन नाव काय असणार आहे? तर त्याचं उत्तर आहे शेख तीर्थ. प्रधानमंत्री कार्यालयाचे नवीन नाव काय असणार आहे? तर त्याचं उत्तर आहे शेख तीर्थ. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नामकरण शेख तीर्थ करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न. पैसा महोत्सव 2025 कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम येथे.
पैसा महोत्सव 2025 कुठे सुरू झालेला आहे तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम येथे. आर्थिक साक्षरतेसाठी 2 दिवसीय पैसा महोत्सव 2025 आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक संगणक साक्षरता दिवस 2025 कधी साजरा केला तर 2 डिसेंबर येथे. जागतिक संगणक साक्षरता दिवस 2025 कधी साजरा केला तर 2 डिसेंबर. संगणक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 2 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, ऑस्कर 2026 साठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीत कोणते भारतीय चित्रपट निवड झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे होम बाउंड. ऑस्कर 2026 साठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीत कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झालेली आहे तर होम बाउंड. 2026च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी होम बाउंड हा चित्रपट भारताकडून शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिवस 2025 नॅशनल कन्झ्युमर डे कधी साजरा करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे 24 डिसेंबरला. राष्ट्रीय ग्राहक दिवस 24 डिसेंबरला साजरा करण्यात आलेला आहे. ग्राहकांच्या हक्क आणि संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि रशिया यांच्यात कोणत्या लष्करी लॉजिस्टिक करार झाला आहे तर त्याचं उत्तर आहे रिलॉस. RELOS रिलॉस. ठीक आहे. भारत आणि रशिया यांच्यात कोणते लष्करी लॉजिस्टिक करार झालेला आहे तर त्याचा आहे RELOS. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, रिलॉस. दोन्ही देशांकडून संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी परस्परांना लष्करी तळांना रसद आणि मदत पुरवण्यासाठी रिलॉस तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, करार करण्यात आलेला आहे, सॉरी. जगातील सर्वात प्रदूषित शहर कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे लाहोरी आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर हे कोणते आहे तर त्याचं उत्तर लाहोरी आहे. ठीक आहे. IQ एअरच्या अहवालानुसार प्रदूषणाच्या बाबतीत पाकिस्तानमधील लाहोर शहर जगात सगळ्यात अव्वल स्थानी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, PNB ची पहिली महिला ब्रँड एम्बॅसेडर कोण आहे तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर आहे. हरमनप्रीत कौर आहे. ठीक आहे, ही क्रिकेटची आहे. पंजाब नॅशनल बँकची पहिली महिला ब्रँड एम्बॅसेडर कोण आहे तर हरमनप्रीत कौर ही आहे. भारतातील महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा पंजाब नॅशनल बँकेची पहिली महिला ब्रँड एम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, ध्रुव 64चा संबंध खालीलपैकी कशाशी आहे तर त्याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर. ध्रुव 64चा संबंध खालीलपैकी कशाशी आहे तर त्याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेला ध्रुव 64 हा एक प्रगत मायक्रो प्रोसेसर आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या शहरात 32 वर्षानंतर नवीन दूतावास इमारतचे उद्घाटन केलेले आहे तर त्याचं उत्तर आहे शांघाय. भारत सरकारने कोणत्या शहरात 32 वर्षानंतर नवीन दूतावास इमारतीचे उद्घाटन केलेले आहे त्याचं उत्तर आहे शांघाय. चीनमधील शांघाय येथे भारताने आपल्या नवीन दूतावास इमारतीचे उद्घाटन करून राजनैतिक संबंध अधिक मजबूत केला आहे. पुढचा प्रश्न, आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळालेला आहे तर त्याचं उत्तर आहे 3रा. आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळालेला आहे तर त्याचं उत्तर आहे 3रा. आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारत 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बघा, GK विथ PKK या आपल्या चॅनलमध्ये आपण आज करंट अफेअरचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला काही अडचण असल्यास कृपया कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय श्री गजानन माऊली.